राष्ट्रगीतानं नागपूर येथे होणारं हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आलं असून मुंबईमध्ये 23 फेब्रुवारी 2026 रोजी नव्यानं अधिवेशन भरवण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन 2025 राष्ट्रगीताने विधिवत संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे होणार असल्याची अधिकृत घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. नागपूर येथे झालेल्या या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे एकूण 7 दिवस कामकाज झाले. या कालावधीत 72 तास 35 मिनिटे प्रत्यक्ष कामकाज पार पडले, तर अन्य कारणांमुळे केवळ 10 मिनिटे वेळ वाया गेला. अधिवेशनातील दररोजचे सरासरी कामकाज 10 तास 22 मिनिटे इतके राहिले, जे कार्यक्षमतेचे निर्देशक मानले जात आहे. अधिवेशन काळात सभागृहात 12 शोक प्रस्ताव मांडण्यात आले. तारांकित प्रश्नांच्या बाबतीत एकूण 7,286 प्रश्न प्राप्त झाले असून त्यापैकी 215 प्रश्न स्वीकृत करण्यात आले आहेत. यातील 27 प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. या उत्तरांमधून उद्भवलेल्या 23 सूचनांपैकी 19 स्वीकृत करण्यात आल्या, तर 2 सूचनांवर चर्चा झाली. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर 160 सूचना प्राप्त झाल्या असून त्यापैकी 69 सूचना मान्य करण्यात आल्या. अधिवेशनात 6 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. 6 अध्यादेश नापसंत करण्यात आले. शासकीय विधेयकांच्या बाबतीत विधानसभेत 18 विधेयके पुनर्स्थापित तर 16 विधेयके संमत करण्यात आली. विधान परिषदेकडून 4 विधेयकांना संमती देण्यात आली. अशासकीय विधेयकांमध्ये 21 सूचना प्राप्त, 8 मान्य तर 8 विधेयके पुनर्स्थापित करण्यात आली. लक्षवेधी सूचनांबाबत एकूण 1867 सूचना प्राप्त झाल्या, त्यापैकी 299 स्वीकृत आणि 70 सूचनांवर चर्चा झाली. सदस्यांच्या उपस्थितीचा विचार करता अधिवेशनात कमाल उपस्थिती 90.98% तर किमान उपस्थिती 43.85% तर एकूण सरासरी उपस्थिती 75.94% इतकी नोंदवण्यात आली आहे. एकूणच नागपूर हिवाळी अधिवेशन 2025 हे कामकाजाच्या दृष्टीने फलदायी ठरले असून विधिमंडळाच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवणारे अधिवेशन म्हणून याची नोंद घेतली जात आहे.